नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण वन स्टक ब्लाऊजची कटिंग बघूया. 34 इंचाच्या मापाची कटिंग. सुरुवातीला आपल्याला शोल्डर 5.25 इंचाचे टाकायचे, मुंडा टाकायचा 5.25 इंच. आता आपण चेस्टचे माप टाकू 8.5 इंच, त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन टाकू. आता खाली आखून घ्यायचा. आता कमरेच्या भागामध्ये आपल्याला टक्स पॉईंटसाठी समोरचा टक्स घ्यायचा ना, त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मार्जिन एक्स्ट्रा वाढवून टाकायची, म्हणजे याच्यामध्ये आपला समोरचा फ्रंटचा टक्स येतो. आता आपल्याला याच्यामध्ये मुंड्याचा 1.25 इंचावर आकार द्यायचा आणि दुसरा 1.25 इंचावर आकार द्यायचा. आता गळ्याची रुंदी टाकू. गळ्याची रुंदी 2.5 इंचावर घ्यायची. आता फ्रंट साईडचा गळा आपण व्ही नेक करतोय, तर 6.5 मध्ये आपण गळा घेतोय आणि अर्धा इंच शिवायसाठी आपल्याला मार्जिन घेतोय, म्हणजे आपल्याला 7 इंच गळ्याची उंची घ्यायची. आता हे ब्लाऊजची कटिंग आपण आखून झाल्याच्या नंतर कट करायची. माझी जर तुम्हाला कटिंग आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आता मागच्या मुंड्याचा शेप कट करून घेऊ. अशा प्रकारे व्ही नेक आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला फ्रंट साईज घ्यायची आणि मागचा भाग जो आहे तो आपल्याला काढायचा. मग फ्रंट साईज काय करायची, आपल्याला जशास तशी आखून घ्यायची. फक्त मुंड्याच्या भागाला 1.25 इंच वाढवून माप टाकायचे आणि खाली कमरेच्या भागाला 1.25 इंच आकारामध्ये खाली कटिंग कमी करायची, म्हणजे 1.25 इंचावर कट करायचा, म्हणजे समोरच्या भागापेक्षा 1.25 इंच मार्जिन आपल्याला कमी घ्यायचे. आता गळ्याची रुंदी 2.5 इंचावर टाकायची. जे समोर भाग घेतलेली आहे गळ्याची रुंदी तीच 2.5 इंचावर टाकायची आणि उंची आपल्याला 9.5 टाकायची. जशी प्रत्येकाच्या गळ्याची उंची असेल तशी उंची टाकायची. आता यांची मापाची आपल्याला 9.5 उंची आहे, तर मी 9.5 टाकलेली आहे. तर आता आपल्याला पंचकोनी गळा करायचा आहे, तर खाली 1.5 इंच सोडून आपल्याला शेप देण्यासाठी तिथं पॉईंट काढायचा आहे. तर आपल्याला पॉईंट काढल्याच्या नंतर आता आपल्याला कटिंग कट करून घ्यायची. आपला गळा जसा आखून घेतलेला आहे तसाच पॉईंटवरती देऊन कट करून घ्यायचा. बघू शकता अशा प्रकारे आपला पंचकोनी गळा तयार झालेला आहे. आता आपल्याला स्लीव्स काढायचे. तर आपल्या मुंड्याची रुंदी आपण टाकली होती, उंची टाकली होती 5.25 इंच, तर त्याला आपण मोजून घेतली तर आपली उंची पूर्ण रुंदी 8.5 इंच येते. तर मग रुंदी आपल्याला 8.5 इंच टाकायची आणि आपल्या स्लीवची उंची आपल्याला 4 इंच घ्यायची, म्हणजे शिवून 3 इंच रेडीमध्ये आहे, तर आपल्याला 1 इंच मार्जिन टाकायचे. आता आपल्याला वरत्या साईडने आपल्याला 2.5 इंच कट करायचा आणि रुंदीमध्ये 2.25 इंचावर पॉईंट देऊन शेप द्यायचा. तर खाली आपल्याला 1 इंच कट करायचा. आता शेप दिलेला जशास तसा कट करून घ्यायचा. हे झाली आपली 4 इंचाची सिंपल स्लीव्स आणि खालचे किनार पण कट करून घ्यायचे. हे बघा, बघू शकता किती छान शेप आलेला आहे. सिंपल आणि साधी आणि सोपी स्लीव्स. ही कटिंग फक्त 5 मिनिटात होते. आता आपण हुक पट्टी काढून घेऊ. थँक्यू.